नमस्ते सखींनो, मी आता आले आहे तुमच्या भेटीला. बघा मी आता कटिंग करते आहे प्रिन्स कट ब्लाऊज आणि मी कागदावर काढते पेपरवर, नंतर मग कपड्यावर दाखवणार आहे. बघा तुम्ही. पण आता प्रिन्स कटचं ब्लाऊज घेऊया. तिची शिवून उंची आहे 13 इंच. तर आपल्याला घ्यायची तिची उंची 13.5 इंच. हा मागचा साईडचा भाग आहे, बॅक साईड आहे. आणि तिचं शोल्डर आहे 11 इंच, तर त्याच्याने मग आपल्याला 5.5 इंच घ्यायचं आहे. मोंढा आहे तिचावाला 5.5 इंच. आपल्याला जेवढं शोल्डर आहे ना सखींनो तेवढंच मोंढा घ्यायचा आहे. आणि तिची छाती आहे 34 इंच. त्याचा आपल्याला चौथा भाग करायचा आहे. तर चौथा भाग तिचावाला येतो 8.5. हे बघा 8.5. आणि 1.5 इंच मार्जिन. हे बघा 1.5 इंच मार्जिन. आपण हे आखून घेऊया. हे बघा असं आखून घेऊ आपण. हे बघा असं आखून घ्यायचं आपल्याला. आता आपण हा मार्जिन भाग इथं आहे. हे बघा मार्जिनचा भाग इथं आहे आपल्याला 8.5. तर आपल्याला तिचं आता मोंढ्याच्या मध्ये आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. 1.5 इंच घेऊन आपल्याला वरती 5.5 आहे ना, तर आपल्याला इथं 2.25 घ्यायचं आहे. हे बघा थोडा खाली घ्यायचं सखीनं, मग ब्लाऊज आहे ना उतरत नाही. हे बघा असं इथून घ्यायचं आहे आपल्याला. हां तर आपल्याला तिचं आलं इथं, पण आपल्याला बरोबर आलं पाहिजे ना. जेवढं इथं येतं ना तेवढं इथं आलं पाहिजे. आता खालची उंची घ्यायची आपल्याला. तिचं कमर आहे तिचं 31 इंच. 31चा आपण निम्मा करूया. हे बघा असं 31चा निम्मा करायचं. टेपवरच सगळा कारभार आहे सखीनो. हे बघा 7.5च्या आपल्याला इथं 7.5 घ्यायचे आपल्याला. हे बघा 7.5 आणि 1.5 इंच आणि 1 इंच मार्जिन. हां तर आपल्याला डायरेक्टली इथून असं वळून घ्यायचं आहे. आता आपल्याला हा इथलं डायरेक्टली असं वळून घ्यायचं इकडं. आता हा 1.5 इंच आपल्याला आलेलं आहे. आपण इथून मापमूज घ्यायचं. आपल्याला 1 इंच सोडून द्यायचं इथून. हे बघा असा 1 इंच इथं सोडून द्यायचं आणि आपल्याला 1.5 इंच आला पाहिजे ना. 7.5 इथं आला सेकंड. आणि 1 इंच इथं आला. आणि मग इथं आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. तर आपण बरोबर घेतलं आहे. आता गळ्याचा बाजू घेऊ आपण. हे बघा गळा 2.5 इंच घ्यायचा आहे. तर आपण 2.25 इंच घेऊ, कारण गळा मोठा फाकला जातो. आणि इकडून आपल्याला खाली घ्यायचं आहे 9.5 इंच. 9.5 इंच इथं घ्यायचं आहे आपल्याला. खाली 2.5 इंच घ्यायचा, म्हणजे खाली खोल आला तर चालतं. हे बघा तर आपल्याला इथून असं आखून घ्यायचं आहे. हे बघा असं आखून घ्यायचं. हे बघा असं आखून घ्यायचं आपल्याला. सरळ आलं पाहिजे आपल्याला. हे बघा आपल्याला इकडं गळा आपण जो काढायचा तो काढू, पण आपण सध्या आता गोल गळा घेऊ. असा गोल गळा घेऊन टाकायचा. आता हे झालं आपल्याला बॅक साईड. आपल्याला टक्स मार्जिन घ्यायचा. पाठीमागचे टक्स राहतो ना तो घ्यायचा आपल्याला.
आपण इथं 7.5 घेतला ना, 7.5च्या निम्मा करायचे आपल्याला. हे बघा 7.5च्या निम्मा किती होतं तर आपल्याला कळत नाही ना, लक्षात नाही येत ना. मग आपण असं घ्यायचं आणि असं इथून 7.5 घ्यायचं. हां, इकडून पाऊण इंच, इकडून पाऊण इंच. डायरेक्टली आपल्याला हे 4 इंच इथं घेऊन टाकायचं इथं. हां, हे बघा असं घेऊन टाकायचं. आता हा झाला बॅक साईड. आता आपण हा कटिंग करूया. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. लाईक करायला विसरू नका. काय तुमच्या मनात असेल कमेंट करत जा. हे बघा मी आता आहे ना तुम्हाला दाखवते. आपल्याला इथून खाली असं घेऊन टाकायचं आहे. आता आपल्याला हे बाजूला काढून ठेवायचं. आता हा आपल्याला फ्रंट साईड आहे. बॅक साईड झाला फ्रंट साईड. तरी आपण मोजून घ्यायचं इथून. हे बघा असं 5.5 इंच. हे बघा इथं बी आपल्याला 5.5 इंच घ्यायचं आहे. बघा आता हे मोजून घ्यायचं आपल्याला. हे बघा आता आपण इथं 8.5 घेतलं. छातीचा चौथा भाग 8.5. हे बघा 1.5 इंच मार्जिन घ्यायची आपल्याला. हे बघा 1.5 इंच मार्जिन. आता आपल्याला काय करायचं आहे सकीनो, इथं फरक एवढाच घ्यायचं आहे आपल्याला की आपण मागचं घेतलं होतं ना 13.5 घेतले होते ना, तर आपले शिवून 13 आहे तर आपण 13.5 घेतले. आता आपल्याला 1 इंच इथं वाढवायचं आहे शिवण्यासाठी. हे बघा 1 इंच वाढवायचं आहे. इकडून बी 1 इंच वाढवायचं. हे बघा असं घ्यायचं, खालून टेप घ्यायचा, इथं 1 इंच वाढवायचं आहे. हे बघा 1 इंच वाढवायचं आपल्याला इथं. डायरेक्टली मग इथून घ्यायचं आपल्याला. हे बघा 13 याची मार्जिन घेते येते आणि इकडून आपल्याला अशी मार्जिन घ्यायची आहे 14 इंच. हे बघा आता हे मार्जिन आपल्याला अशी घ्यायची आहे. हे बघा तर आपल्याला ही इकडून मार्जिन आपल्याला अशी येते आहे. हे बघा आता आपल्याला हा भाग झाला बॅक साईड. आता आपल्याला आहे ना थोडं इकडून मध्ये घ्यायचं आपल्याला पाऊण इंच इथं घ्यायचं आहे आपल्याला. आणि आपल्याला सरळ असा हा भाग काढून घ्यायचा. हे बघा आता आपल्याला इथून माप घेऊन टाकायचं आपल्याला इथं. हे बघा इथं आपल्याला 2.25 आलेलं आहे ना, तर इथं 2.25 इंच घेऊन टाकायचा. आणि इथं आहे ना 1/2 इंच घेऊन टाकायचं आहे. हे बघा आता हा सवून असा घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा असं घेऊन टाकायचं, खालून घ्यायचं सकीनो. हे बघा हा झाला आपल्याला बॅक साईड. थोडा म्हणजे इथं झोल पडत नाही. आपण हा भाग इथं घेतो ना असा, इथून झोल पडत नाही. आणि इथला आपला 1.5 इंच हा मार्जिन. आपल्याला इकडून आपलं हे आहे ना, इकडून आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे इथं आणि इकडून आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. हे बघा आपल्याला 1 इंच आणि 1.5 इंच कशासाठी घ्यायचं मी तुम्हाला नंतर सांगते.
हे बघा. आता आपल्याला मोंड्याचा भाग झाला. आपल्याला इथून किती घ्यायचं आहे, टक्स पॉईंट घ्यायचा आपल्याला. टक्स पॉईंट आपला इथं येतो 10 इंच टक्स पॉईंट. तर आपल्याला 10 इंच आल्यानंतर आपल्याला इथून 3.5 इंच घ्यायचं आहे. शिवून सोडून 3.5 इंच, 3.5. आणि इथं आपल्याला घ्यायचं आहे 4 इंच. इथं पण 3.5च घ्यायचं आहे सकीनो. हे बघा, आपल्याला इथून 1.5 इंच मध्ये घ्यायचं आहे. 1.5 इंच, 2 इंच घेऊन टाकायचं मध्ये. हे बघा, आपल्याला 2 इंच घेतलं तर आपल्याला इथून आपल्याला मधून असा हे बघा, हे सरळ आपल्याला अशी इथून हे घेऊन टाकायचं आहे. हे बघा, आपल्याला इथून 1 इंच, अर्धा इंच वरती घ्यायचं आहे. अर्धा इंच वरती घेऊन आपल्याला इथून डायरेक्टली असं घेऊन टाकायचा. आणि हा थोडा खाली घ्यायचा सकीनं, कारण हा भाग जास्त होतो ना, हा कमी होतो. हे बघा, असं इथून घेऊन टाकायचं आहे. असं घेऊन टाकायचं इथं. हे बघा, इकडून 1/2 इंच सोडायचं आणि इकडून 1/2 इंच सोडायचं. हे बघा, असं. मग आपल्याला हे 1 इंच वाढतं ना, तर हे इथं जोडलं जातं. आणि इकडं आधी आपण 2 इंच घेतो ना, ते इथं मिळलं जातं. म्हणजे हा भाग इथं बरोबर होऊन जातो. आता आपल्याला कटिंग करायची. गळ्याचा भाग काढून घेऊया. आपल्याला गळा घ्यायचा तिचा 2.25 इंच. आपण मागच्या बाजू बॅक साईडला पण 2.25 इंच घेतलं आहे. इथं पण 2.25 इंच घेऊ, म्हणजे शोल्डरमध्ये मग फरक नको पडायला. हे बघा, आता तिचा गळा आहे 6 इंच. हे बघा, 6 इंच गळा आहे तिचावाला. हे बघा, आता गोल गळा आहे. आपण पानगळा घेऊन टाकूया. हे बघा, आता हा झाला फ्रंट साईड, बॅक साईड, फ्रंट साईड. आता आपण कटिंग करून घेऊया. हे बघा, आणि इकडून थोडा अर्धा इंच वरती घेऊया थोडीशी. हे बघा, अर्धा इंच वरती घेऊन टाकायचं आहे. असं घेऊन टाकायचं अर्धा इंच. हे बघा, हे असं खाली. म्हणजे काय आहे, आपल्याला हे जास्त तरंगल्यावाने होत नाही. आता हा भाग जो घेतला ना, तो हा इथं मिळला जातो. म्हणजे असं शिवल्यानंतर इथं मिळला जातो तर बरोबर. आणि हा भाग जो घेतो ना, तर आपल्याला इथं आपण शिवतो ना, इथं हा भाग इथं जोडला जातो असा. म्हणजे आपल्याला मागचा साईड आणि पुढचा साईड सरळ येतो. आता याची आहे 3.5 इंच. हे बघा, आपण तिचं मोंडा पहिले मोजून घेऊया. हे बघा, तिचं आपण अर्धा इंच सोडून द्यायचा. हे बघा, असं मोजून घ्यायचं किती आहे तिचं आलं. 9 इंच आहे. तिचा 9 इंच आहे, तर आपण डायरेक्ट 9 इंचाचीच बाई टाकू. हे बघा, 9 इंचाची बाई टाकू आपण.
साधं ब्लाऊज आहे तर आपल्याला 1.5 इंच मार्जिन घ्यायची आहे. हे बघा. आणि आपल्याला 4 इंच वरती घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला पूर्ण बाई घ्यायची तिचीवाली 5.5 इंच. हे बघा 5.5 इंच बाई घ्यायची तर आपल्याला इथं 9 घ्यायचं आहे. मी आता रेघ काढून घेते सरळ. हे बघा आता इथून मी कट करून घेते. आता आपल्याला घ्यायची बाईचा डायरेक्टली इकडून आपल्याला 3 इंच घ्यायचं आहे वरती. हे बघा असं 3 इंच वरती घ्यायचं आणि आपल्याला तिचंवालं किती आहे 7.5 आणि 1.5 इंच. हे बघा बरोबर 1.5 इंच आला आहे तिचंवालं. आपल्याला डायरेक्ट बाईचं असं घेऊन टाकायचं आहे. हे बघा ही बाई एकदम भारी बसती. हे बघा ही बाई झाली तिचीवाली. आता आपल्याला याच्यामध्ये कमी जास्त जरी झालं तर आपल्याला कट करता येतो सकीनो इकडून. पण हे जर बाई कमी झाली तर आपल्याला जॉईंट द्यायचा लय वैताग होतो. म्हणून आपण इथून 1.5 इंच धरला आणि इथं तिचावाला मोंढा धरला. हे बघा आता मी हे तुम्हाला कटिंग दाखवली आहे. आता मी उद्या कपड्यावर करून दाखवेल तुम्हाला परफेक्टली.